काल या कंपनीमध्ये खूप मोठा अपघात झाला आणि 11 लोक दगावली। दुर्दैव आहे, अशा अनेक कंपन्या या राज्यामध्ये आहेत। MIDC झोपली आहे का काय हा आमचा प्रश्न आहे। 11 लोकांचे जीव गेले आणि हे जीव निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या कंपन्यांचा किंवा ह्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध आणि धिक्कार करतो। माझी मागणी आहे की तातडीने इंडस्ट्री मिनिस्टर जे उद्योग मंत्री आहेत यांना झेपत नसेल तर त्यांनी कृपया राजीनामा द्यावा। नमस्कार, मी मनोज चव्हाण। आज व्हायरल येण्याचं खरं कारण म्हणजे अत्यंत दुर्दैवी घटना काल महाड येथे झाली। ब्लू जेट नावाची कंपनी आहे, केमिकल इंडस्ट्री आहे। काल या कंपनीमध्ये खूप मोठा अपघात झाला आणि 11 लोक दगावली। दुर्दैव आहे, अशा अनेक कंपन्या या राज्यामध्ये आहेत। MIDC झोपली आहे का काय हा आमचा प्रश्न आहे आणि खऱ्या अर्थानं ती केस जवळजवळ दाबूनच टाकली की काय, तिथल्या राजकीय लोकांनी म्हणा किंवा तिथल्या कोणी, परंतु 11 लोकांचे जीव गेले आणि हे जीव निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेना या सगळ्या कंपन्यांचा किंवा ह्या अधिकाऱ्यांचा जाहीर निषेध आणि धिक्कार करतो। माझी मागणी आहे की तातडीने इंडस्ट्री मिनिस्टर जे उद्योग मंत्री आहेत यांना झेपत नसेल तर त्यांनी कृपया राजीनामा द्यावा आणि अशा इंडस्ट्रीज ज्याच्याकडे परमिशन आहे की नाही, फायर फायटिंगच्या गोष्टी आहेत की नाही, या सगळे नॉर्म्स आज या राज्यामध्ये MIDC मध्ये केवळ अधिकारी वर्ग पैसे घेऊन मस्तपैकी आपला हवालदिल झालेला आहे। परंतु या कंपन्यांमध्ये हे सगळं चाललंय की नाही, हे चालू अवस्थेमध्ये पाणी आहे की नाही, किंवा अशा पद्धतीचे जे नॉर्म्स असतात ते नॉर्म्स या कंपन्या पाळतात की नाही, हे देखील जर उद्योग मंत्र्यांना बघायला वेळ नसेल तर खऱ्या अर्थानं मनसे त्यांच्याकडून राजीनामा मागते। त्यांना झेपत नसेल तर त्यांनी सोडून द्यावं आणि निश्चितपणे या व्हिडिओच्या माध्यमातून MIDCच्या अधिकाऱ्यांना मनसे सांगू इच्छिते की वेळी सुधारणा केली। या कंपनीमध्ये आम्ही व्हिजिट तर करणारच आहोत, परंतु आता अशा अधिकाऱ्यांना मनसे सोडणार नाही हे जाहीर वचन देऊन मी आपली रजा घेतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।